सुख भी किस काम का जो तुम जागे दूर. तुझी आठवणच होत नाही सुखात असलो की. और वो दुख भी सुख रूप है, वो दुख भी सुख रूप है, जो तुम रहतन दूर. भजो रे भैया राम गोविंद हरे, 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 भजो रे भैया राम. ओ राम गोविंद हरे, 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 ओ राम गोविंद हरे, राम गोविंद हरे, राम गोविंद हरे, राम गोविंद, राम गोविंद, राम गोविंद हरे. भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. राम गोविंद, राम गोविंद, राम गोविंद हरे. गोपाल कृष्ण भगवान. सर्वांचा निरोप घेऊन भगवान गोपालकृष्ण द्वारकेला गेले, अर्जुनाला घेऊन गेले. पण भगवंताने स्वतःच्या अवताराची समाप्ती केली. कालांतराने पांडवांनी सुद्धा स्वर्गारोहण केलं. पुढे प्रश्न असा उभा राहिला, द्वापार युग संपल्यानंतर धर्म सांभाळणं मोठी अवघड गोष्ट होती. पण परीक्षिती आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला साजेल असा होता. त्यांनी धर्माचं अत्यंत सुंदर तऱ्हेने रक्षण केलं. पण एक प्रसंग असा भागवतामध्ये वर्णन केला आहे की या परीक्षितीने एक दिवस असा प्रसंग विचित्र पाहिला. कोणी एक काळा कवींना असा क्रूर मनुष्य एका गोमातेला खूप ताडण करतो आहे आणि त्या वृषभाला 3 पाय तोडून त्यांनी जखमी केला आहे आणि तो शेवटचा पाय तोडण्याच्या बेतात आहे. त्या क्रूर पुरुषाला परीक्षितीनं अडवलं आहे. अर्थात थोडस रूपक समजून घेण्यासारखं आहे. आपण नेहमी पृथ्वीचं रूपक असते गोमाता आणि धर्माचं रूपक असतं वृषभ. या दृष्टीनं त्या पृथ्वी मातेला खूप त्रास झालाय या कलियुगाकडून. त्या कलियुगाचं प्रतीक तो क्रूर पुरुष आहे. तो कली या पृथ्वीचं ताडण करतोय आणि धर्म नावाचा जो वृषभ आहे याला 4 पाय असतात. धर्माचे पाय 4. या 4 गोष्टीवरती धर्म उभा असतो. ते 4 पाय म्हणजे सत्य, दया, शुची आणि तप. जीवनामध्ये सत्यता पाळणं, जीवन दयामय असणं, जीवनामध्ये शुचिता पाळणं आणि जीवनात काहीतरी तपश्चर्या निश्चित ठरवून त्याप्रमाणे तप होणं, या 4 आधारांवर धर्म उभा आहे. पैकी कलियुगानं दया, शुचिता आणि तप हे 3 पाय तोडले आहेत असं भागवत सांगतात आणि सत्याला तो तोडण्याच्या बेतात होता. चिंतन केल्यावरच कळेल. प्रत्येक वाक्य खरं आहे. गंमत म्हणून सहज आपलं वाचून पुढे निघून जावं इतकं ते गंमत नाहीये, खरंच आहे. द्वापार युगामध्ये, त्रेतायुगामध्ये, सत्ययुगामध्ये सर्व समाज ज्या प्रमाणात दयावान होता त्या प्रमाणात कलियुगामध्ये दया शोधावी लागते.
दयावान नाहीत असं नाही, पण त्याचं प्रमाण किती कमी झालं हे लक्षात घेता दया हा एक मोठा आधार कलियुगाने संपवला. दुसरा शुचिता, याबद्दल बोलायला नको. आपण आपले डोळे उघडे ठेवून आपल्या आसपासचे 100 घरं जरी बघितली तरी सुद्धा त्या घरांमध्ये एक वेळ सत्य थोडं सापडे, पण शुचिता. रोज सकाळी प्रातःकाळी योग्य मुहूर्तावरती सगळे घरातले स्नान वगैरे पूर्ण करून एकत्र छान उपासनेला बसलेत असा एखादा फोटो पाठवा आणि 1 लाख रुपये मिळवा. बारा वाजता प्रातःस्नान, पूजेचा कालावधी 2 मिनिटं आणि दाढी करण्याचा 12 मिनिटं. देवाला गंध लावायचा कालावधी 1 सेकंद. माझ्या अंगावरती डिओ मारण्याचा विधी. काया धुवे पाक त्या प्रकारामध्ये येतो. आयुष्यामध्ये काहीतरी आचरणाची, तपश्चर्येची शुचिता, शुचिरभूतता पाळावी. एवढा कडवटपणा नाही राहिला. आणि तिसरं तप. कोणतंही तपाचरण योग्य होत नाही, हेच आमचं तप. रोज किमान 1 माळ तरी करता का हो? बघतो जगेल तेवढा. चांगल्या माणसांकडून सुद्धा उत्तर हेच. एकाही माळेचा निश्चय नाही. दया, शुचिता, तप, ज्या आधारावरती धर्म उभा राहतो, हे 3ही आधार कलियुगाने फार क्षीण करून टाकले. सत्य हा एकच कसा बसा आधार शिल्लक आहे. परीक्षितीनं त्या कलिपुरुषाला थांबवलं. आणि परीक्षितीचं हे कौतुक आहे की त्याने त्याच्या जीवनापुरतं का होईना ते तोडलेले 3ही पाय त्या धर्माला पुन्हा प्राप्त करून दिले. आणि या 4ही आधारावर पुन्हा धर्म उभा राहिला. परीक्षितीनंतर बराच काळ, बराच पिढ्या नंतर पुन्हा एकदा कलियुगाने येऊन ते पाय तोडले, हा विषय वेगळा. आता शेवटचा प्रश्न. परीक्षिती जर एवढा सामर्थ्यवान आहे, तो कलिपुरुषाला थांबवू शकतो, मारून का नाही टाकला? त्या कलीला जर संपवलाच असता तर हे पुढं प्रकरण झालं नसतं. कोणीतरी कोणाला तरी शिल्लक ठेवतो, यात काहीतरी स्वार्थ असतोच. हे वाक्य कुठल्याही अर्थाने घ्या, सत्य आहे. कोणीतरी कोणाला तरी संपवण्याची शक्ती असूनही शिल्लक ठेवतो, याच्यात त्याचं किंवा समाजाचं कोणाचं तरी एक मोठं हित अडकलंय, म्हणूनच तो थांबतो. मग कलियुगाला सांभाळण्यामध्ये असं काय हित अडकलं होतं हो आमचं? कारण या परीक्षितीला या कलियुगाचे दुर्गुण माहिती आहेत, पण एक सद्गुण पण माहिती आहे. त्या एका सद्गुणासाठी बाकी सगळे दुर्गुण दृष्टीआड केले. तो एकमेव सद्गुण असा, सत्ययुगामध्ये प्रत्येक मनुष्याला जे फळ ध्यान धारणेनं मिळणार आहे, साधनेनं मिळणार आहे, त्रेतायुगामध्ये प्रत्येक मनुष्याला जे फळ यज्ञ याग आदी कर्मांनी मिळणार आहे, द्वापार युगामध्ये सर्व मनुष्यांना जे फळ अर्चन विधी, वंदन विधी यांनी प्राप्त होणार आहे, ते सत्ययुगातल्या साधनेचं फळ
त्रेतायुगातल्या यज्ञकर्माचं फळ आणि द्वापारातल्या अर्चन वंदनाचं फळ, या सगळ्याची फळं मिळून कलियुगामध्ये यातलं काही नाही केलं तरी चालेल, इतक्या सोप्या उपायामध्ये हे फळ तुम्हाला प्राप्त होण्याची शक्ती फक्त कलियुगाच्या ठाई असल्यामुळे परीक्षितीने या कलियुगाला जिवंत ठेवला. आणि ती कलियुगामधली सगळ्यात मोठी सवलत म्हणजे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. असो ते संसारी जीवे, वेदशास्त्र उभारी माझ्या सदा, वेदशास्त्र उभारी माझ्या सदा, वेदशास्त्र उभारी माझ्या सदा. देवाची द्वारी उभा क्षण धरी, देवाची द्वारी उभा क्षण धरी, तेने मुक्तीशाली साधी, तेने मुक्तीशाली साधी, तेने मुक्तीशाली साधी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे ज्यासाठी देखू, ज्ञानदेव म्हणे ज्यासाठी देखू, ज्ञानदेव असोनी संसारी जिव्हे वेगू करी, म्हणजे संसारामधला
या प्रपंचातलं या ऐहिकामधलं सारं कर्तव्य कर्म चालू असताना नुसतं सदाचार युक्त एवढंच नामस्मरण याने सुद्धा एवढी मोठी फळं देण्याचं सामर्थ्य त्या कलियुगातच अडकलंय. म्हणून या कलियुगाला मारला नाही हो, ठेवला शिल्लक. पण या कलियुगानं आपला झटका परीक्षितीला पण दाखवला. काही वेळेला आपल्याकडे नियम असतो ना, हे काही नियम आपल्या कल्याणासाठी केलेले असतात. बरं लक्षात ठेवायचे. ज्या गोष्टीशी आपली साधना निगडीत आहे अशा गोष्टी एकमेकांच्या वापरू नयेत. आता अलीकडे प्रत्येक जण आपली जपमाळ बाळगतच नाही म्हणून काही उपासना केंद्रामध्ये सार्वजनिक जपमाळा ठेवलेल्या असतात. सार्वजनिक आसने ठीक आहे, तो मध्यम मार्ग मान्य करू, पण उत्तम म्हणजे साधनेसाठी आपलं जे आसन आहे तेच. आपली जपमाळ, मला जरा तुमची जपमाळा देता का? नाही. जो नियम टूथब्रशला तेवढा तरी किमान नियम जपमाळेला ठेवला तरी शुचिता बरीच पाळली जाईल. चप्पल सुद्धा एकमेकाची नाही. चप्पलेशी सुद्धा साधना निगडीत आहे. आपण जी साधना करतो त्याची स्पंदनं आपल्या वस्त्रामध्येही असतात, आपल्या पादत्राणातही असतात. ज्याच्या सर्व संवेदना आहेत शिल्लक असा माणूस चुकून दुसऱ्याची चप्पल घालतो याच्यावर माझा विश्वास नाही. ज्याच्या संवेदना शिल्लक आहेत अशा माणसाला चुकीच्या चपलेत पाय गेलं तरी कळतं ही आपली नाही का? हे स्पंदन तुम्हाला सांगतं. ते स्पंदन तुम्हाला सांगतं. म्हणून आपण खडावांचं पादुकांचं दर्शन घेतो, कारण ती आयुष्यभराच्या पुण्याच्या साधनेची स्पंदनं त्यात असतात. आणि प्रत्येक जण त्या काळात ऋषीमुनी जरी खडावाच वापरत असले तरी आता रामा तुला काही पादुकांचं काम नाही, भरत आता घेऊन जाऊ दे, मी वापरतो ना 12 महिने. जपमाळ, आसन, छाटी, जमल्यास सोवळं सुद्धा सहसा एकमेकाचं नाही वापरू. याचं थोडंसं कारण असतं. दुसरा कोणी वाईट असतो अशातली गोष्ट नाही, पण तो साधनेच्या कोणत्या टप्प्यावर आहे तुम्हाला माहित नाही. एखाद्या वेळी त्याच्या वस्त्राचा प्रादुर्भाव तुम्हाला तुमची साधना त्या टप्प्यावर नाही. म्हणून आमच्या संगीत क्षेत्रामध्ये नेहमी एक नियम असा सांगतात की तुम्हाला जर चांगलं गायक व्हायचं असेल तर तुमच्यापेक्षा जे चांगलं वाजवू शकतात असे साथीदार घ्या. म्हणजे त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी तुम्ही अधिक चांगलं गा. तुम्हाला येतं त्याच्या 20% येणारी माणसं जर तुम्ही समोर ठेवलीच तर ती संगती तुम्हाला त्या पद्धतीनं त्या पातळीवर परत आणते. जाऊ दे, एवढं तरी जमू दे. या नियमाप्रमाणे आपल्याकडे एक जातक कथा आहे, म्हणजे रूपकात्मक कथा. एक चांगला साधना करणारा संन्यासी, संन्यासाचा नियम 3 दिवसापेक्षा जास्त वेळ कोणाकडे कुठेही कुठल्या गावात राहायचं नाही. एका गावामध्ये आला, मंदिरामध्ये राहिला, अनुष्ठान केलं, पूजा वगैरे केली, साधना चालू आहे. एका श्रीमंत माणसाने त्याला बोलवलं, आमच्याकडे भोजनाला या. गेला भोजनाला. पण ते भोजन झालं, रात्रीचं भोजन होतं. तो म्हणाला आता परत एवढ्या रात्री कुठे आपल्या देवळात जाता, मठात जाता, झोपा इथे. झोपला. दुसऱ्या दिवशी तो श्रीमंत उठला, देवघरात गेला, त्याला सोन्या चांदीचे देव दिसेना. कुठे गेले देव? आणि बघितले तर या संन्यासाच्या उशाला सगळे देव गेलेले. म्हणला संन्यासी बुवा ही काय पद्धत झाली? म्हटले मी पण त्याचाच विचार करतोय की तुमच्या घरचं अन्न खाल्ल्यापासून हे सोनं चांदी बघून मला अस्वस्थता का होतीये?
तो श्रीमंत म्हणाला, काय करणार, माझी आयुष्यभराची साधना हीच आहे. मी असाच सातत्याने लोभ केलाय तेव्हा एवढा श्रीमंत आहे. तुम्ही माझ्या ताटातलं खाल्लंय. परिणाम फार भयानक होतो. या दृष्टीने जेवढी शुचिता पाळली जावी तेवढी पाळायला हवी. म्हणजे ज्याच्याशी आपली साधना निगडीत आहे याबद्दल बोललो हा मी. म्हणजे एखाद्या वेळेस गरज लागली तर स्वेटर सुद्धा एकमेकाला देऊ नये असं मी आदयासारखा नाही बोललो. किंवा एखाद्याची चप्पल अगदीच नादुरुस्त झाली असेल तर आपली आता आपण वापरत नाही ती सुद्धा चप्पल त्याला देऊ नये अशा तऱ्हेचा क्रूरपणा करायला नाही सांगितला. अगदी फार थंडी वाजते तर एखाद्याला सदरा देऊ नये असं काही मी सांगितलं. ज्याच्याशी आपली साधना निगडीत आहे. आपण तंबोरा कमी केला तरी परत याच्यात तो वाढत नाही होते. बोलताना किंचित कमी राहू दे, गाण्याच्या वेळेला परत घेऊया आपण. तेव्हा साधनेच्या दृष्टीनं काही माणसं उभी आहेत, त्यांनी आसन व्यवस्था आहे, बसायला हरकत नाही. समजा आसन व्यवस्था नसेल, खालीही बसायला हरकत नाही. अर्थात मध्येच जाण्याची आवश्यकता असेल आणि जर गेला तर मी रागवणार नाही याचं आधी आश्वासन देतो. काय असतं, प्रत्येकाची अडचण वेगळी असते. आपल्याला काय रागवायचा अधिकार मला सांगा, त्याची अडचण तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा यथाशक्ती जेवढा वेळ जमेल तेवढा वेळ जरी मनुष्य श्रवणासाठी आला तरी तो चांगलाच गोष्ट आहे. शेवटपर्यंत थांबता आला तर उत्तम, नाही आला तरी जेवढा वेळ आपल्याला बसता आला तरी आपण बसा, हरकत नाही. जेवढा वेळ जमेल तेवढं श्रवण करा. प्रसंग झालाय तो असा, मुद्दा इतकाच चालला होता ज्याच्याशी आपली साधना निगडीत आहे किंवा काही पावित्र्याच्या कल्पना निगडीत आहे, ते एकमेकांचं वापरू नये. उदाहरणार्थ, आपल्या गळ्यात समजा ताईत कुणी दिला असेल मंत्रून, गंडा दिला असेल, तो एकमेकाचा वापरू नये. तसं मंगळसूत्र आहेत बरं वापरणारे, मला हे माहिती आहेत म्हणून मला आगाऊपणा करून बोलावं लागलं. आणि असे सद्भक्तही आहेत. माझ्या कीर्तनालाच तिघ चौघ असे येत होते. शेवटी तिसऱ्या दिवशी न राहून विचारलं, तुमचा नवरा फारच हौशी दिसतो, किती मंगळसूत्र केले तुम्हाला? महाराज तुम्ही किती बारीक बघता. नाही, मला ते मोठं दिसतंय. बारीक बघायची गरजच नाहीये. कुठल्याही चोराने असा फक्त हात केला ते डोकं सहज निघू शकेल एवढं माप त्याचं मोठं करून घेतलंय तुम्ही. एवढी मंगळसूत्र आहे? नाही हो, माझं नाहीये ते. मग कोणाचं आहे? आजच्या दिवस ही म्हटली, तू माझं मंगळसूत्र काढ, मी तुझं. हा फॉरेन एक्सचेंज इथंच थांबवा म्हणजे मिळवली. जो काय तुमचा एक्सचेंज आहे तो. ज्या काही गोष्टी पावित्र्याशी निगडीत आहेत, ज्या काही गोष्टी साधनेशी निगडीत आहेत, त्या सहसा एकमेकांच्या वापरू नयेत. त्या परीक्षितीकडनं हीच एक चूक झाली. आपल्या पूर्वजांनी पराक्रम करून काय काय कमावून ठेवलंय ते एकदा बघायला म्हणून आपल्या दत्त शाळेमध्ये गेला. तिथे असे एक से एक तेजस्वी मुकुट पाहिले. त्यातला एक मुकुट त्याला फार आवडला आणि डोक्यात आलं, हा मुकुट आज घालू. आणि दुर्दैवाने तो जरासंधाचा मुकुट होता. तपश्चर्याची स्पंदनं त्या वस्तूमध्ये राहतात, तशी त्या पातक्याचीही त्या वस्तूत राहील. परिणाम, तो जरासंधाचा मुकुट घालून हा परीक्षिती राजा शिकारीसाठी गेलेला असताना वनामध्ये भ्रमण करताना एका ऋषींच्या आश्रमात आला. खरं ऋषी ध्यानमग्न असतात. ऋषींनी राजाला उठून उत्थापन देण्याची आवश्यकता नसते, कारण नेहमी विद्येची पूजा पहिली आणि सत्तेची नंतर. या गणिताप्रमाणे भारतीय संस्कृती सांगते, स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्य. राजाचं कर्तव्य आहे की त्यांनी विद्वानासमोर नतमस्तक असायला हवं, तपस्येसमोर नतमस्तक असायला हवं. हे कळत असूनही तो जरासंधाचा मुकुट घातल्यामुळे मनामध्ये असा राग आला की हा ऋषी
माझ्यासारखा राजा पांडवांचा वंशज या ठिकाणी आलेला असताना साधा डोळे उघडून माझ्याकडे बघत नाही, उठून मला उत्थापन देत नाही. काय हा माझा अपमान. ज्याने माझा अपमान केला त्याचा अपमान करायचा मला अधिकार आहे. म्हणून त्याच आश्रमात बहुतेक कधीतरी मृत म्हणून पडलेला असा सर्प त्याने आपल्या बाणामध्ये टोचला, त्या ऋषीच्या गळ्यात टाकला, निघून गेला. याच ऋषीवर्यांचा पुत्र अनेक ऋषीपुत्रांबरोबर खेळत होता. कुणीतरी एका मुलानं तो सर्प ऋषींच्या गळ्यात बघितला आणि या ऋषीपुत्राला जाऊन तक्रार केली, अरे बहुतेक तुझे वडील मेले असावे, त्यांच्या गळ्यात विषारी सर्प आहे. आणि प्रसंग लक्षात न घेता त्या ऋषीपुत्रानं तिथूनच शाप उच्चारला, ज्या कोणी माझ्या वडिलांचा अवमान करण्यासाठी त्यांच्या गळ्यामध्ये हा असा सर्प टाकला असेल, तो जो कोणी असेल, तो 7 दिवसानंतर सर्पदंशानेच मृत्यू पावेल, मृत्यू पावेल आणि मृत्यू पावेल. उदर सोडलं शाप उच्चारून धावत धावत आश्रमात आला. तो गळ्यातला सर्प बाजूला केला, गदगदा हलवलं आणि त्या ऋषींनी डोळे उघडले. अरे बापरे, बाबा तुम्ही जिवंत आहात? अरे मी जर मेलो असतो तर असं बसून कसं राहिलो असतो, आडवा नसतो पडलो. खरंच की रागाच्या भरात विवेक जातोच कुठेतरी. अहो बाबा असं असं झालं, तुमच्या गळ्यात हा मेलेला साप बघून यांनी मला असं सांगितलं की तुम्ही बहुतेक मृत झालात, मी शाप दिला. काय केलंस रे वेड्या, काय केलंस? पांडवांच्या वंशजाला शाप दिलास. शाप वृथा जाणार नाही. आता किमान एक काम कर, त्याला आधी जाऊन सांग की बाबा रे 7 दिवस ज्या क्षणी संपतील, तो तुझा 7वा दिवस संपला की सर्पदंशाने तुझा मृत्यू आहे. जा जा जा, त्वरित जाऊन सांग. तो ऋषीपुत्र धावत धावत आला, नगरीमध्ये पोचला. राजाच्या कानी ही गोष्ट घातली. तोपर्यंत हा मुकुट खाली उतरला होता. मागची कथा आठवून परीक्षिती सुद्धा अस्वस्थ झाला होता की माझ्या हातून कसं काय हे आचरण झालं. तेव्हा लक्षात आलं, अरे अरे अरे, हा मुकुट नको होता घालायला. हा मुकुट जिंकण्याची गोष्ट होती, उपभोगण्याची नव्हे. मस्तकी नको होता घालायला. तो मुकुट पुन्हा ठेवून दिला. पण हे समजल्यामुळे परीक्षिती शहाणा झाला. त्यांनी आपला जो पुत्र, ज्याचं नाव जनमेजय, त्याला राज्याधिकार दिला, त्याला राजतिलक केला आणि त्वरित गंगा किनारी हा परीक्षिती निघून आला. ऋषीवर्यांना प्रार्थना केली, आता सर्पदंशाने मृत्यू होणार ते काही कळत नाही. मला मृत्यू टाळायची इच्छाही नाही. फक्त इच्छा एकच आहे, हा मृत्यू मंगलमय व्हावा. हा मंगलमय होण्यासाठी काय करावं? अशा वेळेला सगळ्या ऋषींनी एकमुखाने सांगितलं, भागवत ऐकलं पाहिजे. कोण सांगणार? हे शुक्राचार्य जे आहेत, हे त्याचे खऱ्या अर्थाने अधिकारी आहेत, त्यांनाच विचार. परीक्षितीला सुद्धा संकोच वाटला, एवढ्या शुक्राचार्यात आहे, मी काय सांगू. त्यांनी मध्ये वशिला लावला, नारद मुनी. नारद ऋषींनी म्हणावं, शुक्राचार्य हा एवढा अधिकारी श्रोता आहे, त्याच्यासाठी आपण भागवत सप्ताह करावा. अरे मी एका ठिकाणी एवढा काळ थांबू नाही शकत. आता वकिली करणारे नारदच आहेत. नारदांनी प्रश्न असा केला, समजा आचार्य समोर एखादा प्रचंड मोठा खड्डा असेल, त्याच्यामध्ये पडून एखाद्याचे हातपाय मोडून त्याचा सर्वनाश होणार हे कळत असेल. तो बिचारा अंध आहे, तो चालत राहिला असेल. ज्याला तो खड्डा दिसतोय, या खड्ड्यात पडलं तरी सुद्धा हातपाय न मोडता कसं पडता येईल हे ज्याला सांगता येत आहे, अशा अधिकारी माणसानं जर त्या व्यक्तीला शहाणं केलं नाही, ही व्यक्ती खड्ड्यात पडली, तर त्या व्यक्तीला ज्या यातना होतील त्याचं पाप त्या ज्ञानी माणसाला लागेल का नाही?
अजून सोपा दृष्टांत करूया. एखादी अंध व्यक्ती चालू आहे या रस्त्याने. आपल्याला कल्पना आहे स्टेशन समोरचा रोड म्हणजे काय ट्रॅफिक आहे. तिकडून गाडी येताना दिसतीये. त्या अंधाला कल्पना नाही तो नेमका रस्त्याच्या मध्याकडे यायच्या मार्गात आहे. मला ते दिसतंय, मला गाडी दिसतीये, याची धडक लागली तर काय होईल याचीही मला कल्पना आहे. मी जर धावत गेलो त्याला बाजूला केला तर गाडी धडकायची काही सुटणार नाही, पण सर्वनाश नक्की टळेल. थोडं खर्चटेल, गाडी निघून जाईल. पण हे मला जमणार असताना, हे मला दिसत असताना मी जर गेलो नाही आणि गाडी भरधाव आली, त्या अंध माणसाला त्याने उडवला, अंध माणसाचा यातनामय असा जो मृत्यू झाला, तर या मृत्यूचं पातक माझ्या मस्तकावर काही प्रमाणात आहे का नाही, अशी नारदांनी प्रश्नावली टाकल्यानंतर शुकाचार्यांच्या मुखातून सहज उद्गार गेला, खरं रे, हे पातक ज्ञानी माणसाला पण आहे. आता जर परीक्षेला यातना झाल्या, तुम्ही त्या टाळू शकत होता आणि तुम्ही त्या टाळल्या नाहीत, तर पांडवांच्या वंशजाला यातना झाल्याचं पाप तुमच्या डोक्यावर जाईल का नाही. शुकाचार्य म्हणले, नारदा, कीर्तन करायऐवजी वकील झाला असतास तर बरं झालं असतं. अर्थात कीर्तनातही चांगली वकिलीच केलीस सगळ्यांची. कळीचा नारद तू कळ लाव्या. पण सगळ्यांना माहिती आहे, कळ ही गोष्टच अशी आहे की जी नंतर सुख देते. कोलपाला उघडण्यासाठी कळच माहीत असावी लागते. आणि ज्याला सगळ्यांच्या कल्याणाची कळकळ, तोच त्या कळीकडे जातो. तो नुसता कळीचा नाही, कळकळीचा नारद आहे. त्यामुळे त्यांनी आग्रह केला आणि शुकाचार्याने फार सुंदर अशी कथा या ठिकाणी परीक्षितीला सांगितली. अशी परीक्षितीच्या परिचयाची कथा भागवत ग्रंथाने प्रचंड विस्ताराने आपल्या समोर सांगितलेली आहे. तेव्हा 20 अवतारांचा ज्या ठिकाणी उल्लेख येतोय, अशी महत् कथा हे परीक्षिती तू ऐक, जीवन मंगलमय होईल. आपण म्हणाल परीक्षिती 7 दिवसांनी मरणार होता. आम्ही काय एवढ्यात मरू असं वाटत नाही. आम्हाला का ऐकवताय. तर अशा वेळेला आपण आपल्या मनाशी खरंच विचार केला पाहिजे. परीक्षिती भाग्यवान आहे, त्याला आपण पुढे 7 दिवस जिवंत राहू याची खात्री आहे. तुम्ही काय, भागवताचार्याला खात्री नाही उद्या मी असण्याची. आपण अनेक भूकंपाच्या कथा ऐकतो. माळीण गावाची कथा आली होती की हो वर्तमानपत्रात. कालच्या दिवशी जे सगळे उपस्थित होते, ज्या सगळ्यांनी उद्यासाठी काही संकल्प केले होते, अर्ध्या रात्री डोंगर जो कोसळला, धापदिशी सगळं मातीमध्ये बुडून गेलं गाव. आणि दुसऱ्या दिवशी संकल्पाला काय, विकल्पाला कोणी शिल्लक नाही. 5 दिवस वयाच्या मुलापासून ते 85 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंतच्या सगळ्यांच्या पत्रिकेत एकदम मृत्यूयोग. इतका झपाट्याने, इतक्या वेगाने मृत्यू आपल्याकडे वाटचाल करतोय. उद्याचा दिवस कशाला, इथून घरी जिवंत जाऊ याची खात्री कोण देतो. विनोद असतो बरं हा. एका नवऱ्याने बायकोला दम दिला, आज मरतोच. रेल्वेच्या पुलावर येऊन उभा राहिला. आता इकडून आगगाडी आली की उडी मारायची. कारण आधी सुरळावर झोपून राहिलो होतं ते इंजिन ड्रायव्हरला दिसेल, आणि दिसलं की तो थांबवेल. त्याला परोपकाराचं पुण्य पाहिजे. छान, त्याला माझ्या मृत्यूचा भाग गेलो जमायचं नाही, मरतोच, नक्की मरतो. ते पुलावर येऊन उभा राहिला. समोरनं आगगाडी बघितली, अशी अचूक उडी मारली नाही. खालनं नेमका भाजीवाला चाललेला. त्या भाजीवाल्याची एवढी मोठी टोपली त्याच्या डोक्यावर.
हा अलगद कृष्ण टोपलीत बसावा असा टोपलीत गेला. त्याच्या धडकेनं तो भाजीवाला आडवा झाला. टोपली बाजूला, आगगाडी भाजीवाल्यावरनं जो भाजीवाला बायकोला सांगून आला होता पिठलं भाकरी कर जेवायला येतो, तो भाजीवाला आगगाडीच्या रुळावर संपलेला. आणि जो आज रात्रीचा माझ्या वाटता स्वयंपाक करू नकोस असं सांगून गेला होता, तो जेवायला पुन्हा 9 वाजता घरात. बायको म्हणली झालं काय? आश्चर्य इस्पेट माझ्याच नव्हे आहे. पांडुरंग हरी वासुदेव हरी. नाही म्हणू त्याला काय करशील? तुम्ही आम्ही काही इच्छा मरणी नाही, पण खरंच ज्याला पुढचा श्वास माहित नाही, आपल्या परिचयामध्ये अनेकांचे मृत्यू आपण ऐकले असतील ना. असे 2 मिनिटापूर्वी बोलत होते आपल्याशी. परीक्षितीला किमान खात्री होती तो 7 दिवस काही जमणार नाही. आम्हाला तीही खात्री नसताना, अहो 7 दिवस आम्हाला काही यायला जमणार नाही हो, एकच दिवस कसं भागवत ऐकायचं, 1 दिवस जाऊ दे, 1 मिनिट ऐक. का? पुढच्या मिनिटाचा कोणाला भरोसा आहे? ज्या चिंतनामध्ये जेवढा क्षण आपल्याला त्याच्यामध्ये व्यतीत करता येईल तेवढा करावा अशी यामागची इच्छा आहे. असो, कालपासून आपण एक शब्द सतत म्हणतोय की 20 अवतार 20 अवतार 20 अवतार. अहो महाराज, याच्यात कुठले 20 अवतार सांगता? आम्हाला 10 अवतार माहिती आहे. तर या 20 अवतारांची फक्त नावं सांगा. कोणत्या 20 अवतारांच्या बद्दल? काही अवतारांच्या बद्दल विस्ताराने, पण काही अवतारांच्या बद्दल संक्षेपाने, पण 20 या वेगवेगळ्या विभूतींची कथा याच्यात आली आहे. म्हणून बाकीची छोटी पुराण आहेत, हे महापुराण आहे. तुझं मृत्यू नव्हे, तुझं जीवन मंगलमय करणार आहे. परीक्षितीचा फक्त मृत्यूच मंगलमय करायचा आहे. भागवताची प्रतिज्ञा सर्वांचं अवघ जीवन आणि पुढचे जन्मानुजन्म सुखाचे करणं असं त्याचं वचन आहे. तेव्हा ऐका. पहिला भागवत सप्ताह ज्यांनी केला असं आपण ऐकलं ते सनत कुमार. यांना पण परमेश्वराचा अवतार मानलाय. सनत कुमार हेही परमेश्वराचे अवतार. आता संख्या फक्त मोजा. 1 सनत कुमार, 2 वराह अवतार, 3 नारद, 4 नरनारायण, 5 कपिल मुनी, 6 दत्त, 7वा यज्ञ हाही त्यांचा अवतार, 8वा ऋषभदेव, त्याच्यानंतर पृथु, पुढे मत्स्य, पुढे कूर्म, धन्वंतरी, मोहिनी, नृसिंह, वामन, परशुराम, व्यास, राम, बलराम आणि कृष्ण. यातल्या अनेक विभूतींना आपण अवतार मानत नाही, पण भागवताने त्यांना अवताराची गरिमा दिली आहे. या दृष्टीने आपण आता सुरुवात अशी करू. परीक्षितीनं जो प्रश्न विचारलाय, अर्थात परीक्षितीनं प्रश्न विचारायचं कारणच नव्हतं, कारण द्वितीय स्कंद सुरू झाला की आता खऱ्या अर्थाने कोर्स सुरू झाला. आतापर्यंत सगळे इंट्रोडक्टरीज आहे. एवढ्या गोष्टी करण्याचं खरं कारण बहुतेक कोर्स सुरू करण्यापूर्वी गोष्टी सांगितल्या म्हणजे माणसं सामान्यतः त्याच्यामध्ये जास्त रस घेतात, जास्त आतमध्ये समाविष्ट होतात. पहिलाच तास आपण जर त्यांना नाक धरायला सुरुवात करायला लावली तर दुसऱ्या दिवशी आपलंही नाक धरायला कोणी यायचं नाही तिथे, सगळेच पडतील. त्यापेक्षा कुठल्याही योगासन वर्गाची सुद्धा सुरुवात, तुमचा एखादा अनुभव सांगा, यांचा एखादा अनुभव सांगा, तुमचा एखादा सांगा, व त्याच्याबरोबर माझे काही अनुभव, अशा 10-15 गोष्टी आपण सगळ्यांच्या मिळून ऐकूया. उद्यापासून कोर्स सुरू. ह्या दृष्टीनं या सगळ्या कथा वेगवेगळ्या सांगून खऱ्या कोर्सला म्हणजे खऱ्या परमार्थ साधनेला आता सुरुवात केलेली आहे. यामध्ये परीक्षितीचा प्रश्न हे फक्त निमित्त आहे. त्यांनी विचारलंय, ज्याला आपलं जीवन मंगलमय करायचं आहे, ज्याला आपल्या जीवनातलं संकट, वृद्धत्व आणि मृत्यू या दोनही नको असलेल्या गोष्टी जर मंगलमय करायच्या आहेत, सुखमय करायच्या आहेत, अशा माणसाने काय सुरू करावे? काय सुरू करावे? अर्थात अनेक जण हे करत असतीलच, फक्त यामध्ये तो क्रम आहे म्हणून आपल्याला सांगितलं. पहिलं काम सांगितलंय, रोज प्रत्येकाने ध्यानाचा अभ्यास सुरू करावा. आपल्याकडे बघून बायको जे म्हणते काय ध्यान दिसतंय, तो ध्यानाचा अभ्यास नव्हे. ध्यानाच्या अभ्यासासाठी 4 गोष्टी साधल्या पाहिजे. किमान मला दिवसातली 10 मिनिटं पहिल्यांदा, मग जमलं तर 20 मिनिटं, त्याच्यानंतर जमलं तर अर्धा तास सुद्धा
आणि त्याहून जमलं तर 1 तास. 1 तास तुम्ही का वाढवताय? हो, कारण काही माणसांनी काल मला असा विक्षेप सांगितला. आपले महाराज, तुम्ही असं म्हटलात की 10% वेळ परमार्थाला दिला पाहिजे, त्यामुळे 24 तासाचे 10%, म्हणून तुम्ही 2 तास 4 मिनिटं काढलीत. हो, पण 24 तासातले 8 तास आम्ही झोपलेले असतो. तो टॅक्स मध्ये घेऊ नका ना. म्हणून आता 16 तास मी जागा आहे असं धरून चालूया. तर मी या 16 तासातला 10वा हिस्सा 1 तास 6 मिनिटावर घेऊ चला. पण या 1 तास 6 मिनिटातला समजा आपल्या ज्ञानेश्वरी वाचन नित्य असेल थोडीशी एखादी, त्याला एक 5-10 मिनिटं दिली. नाम जप असेल, माळ घेऊन आपण करत असाल, त्याला एक अजून काही वेळ दिला. पण किमान 15 ते 20 मिनिटाचा एक काळ असा पाहिजे ज्यामध्ये आपण एकाग्र चित्ताने त्या भगवत स्वरूपाचं ध्यान करणार आहोत. ध्यानासाठी पहिलं हवंय सिद्ध आसन. सिद्ध आसनासाठी आवश्यक गोष्ट अशी सांगितली आहे, आधी मुळात पहिल्या सुरुवातीपासून ध्यान लागलंय का नाही याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालेल, वर्ष गेलं तरी चालेल, पण 20 मिनिटं मी न हलता बसू शकतो याचाच अभ्यास होणं आवश्यक आहे. आता कळेल किती अवघड कोर्स आहे. न हलता काय करताय? परमेश्वराच्या ध्यानात. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम. हे काय जप चाललंय समजू मी, हे तुमचं ध्यान चाललंय समजू मी. कित्येक वेळेला ध्यानामध्ये मी कोणाशी बोलत नाही म्हणून माणसं मौन घेतात. ते मौन हे असं असतं काही वेळेला. श्रीराम श्रीराम सगळं बोलतोयस तू मगापासून, फक्त तोंडाने न बोलणं म्हणजे मौन नाहीये. मनानेच कोणाशी संपर्क नाही ते खरं मौन आहे. त्यातलं एक फार प्रसिद्ध कथा आपल्याकडे अशी आहे. आता सगळ्या कथा भागवतातल्या सांगितल्या जात नाहीत, कारण शेवटी भाजी ही आहे, त्यात मसाला टाकल्याशिवाय मजा नाही. एक विनोदी वाक्य आहे का, एका नवरा बायकोचं लग्न होतं. एक लग्न होतं, दोघं नवरा बायको होतात. त्याच्यानंतर तो नवरा काही व्यापारासाठी बाहेर जातो. अचानक या बिचारीला बातमी अशी कळते की समुद्रात वादळ झालं आणि आपला नवरा बुडला. दुःखी होते बिचारी. नंतरच्या कालखंडात परत तिला बातमी कळते, हो 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 नाही, तुझा नवरा शिल्लक आहे, एक व्यापाऱ्यांचा तांडा आलाय, त्याच्याबरोबर नवरा येतोय. आपला नवरा येतोय म्हटल्यावर ती आनंदाने इतकी विभोर झाली, घरात जी धावत पडत सुटली. आता नदी तीरावर कधी एकदा जाते आणि कधी एकदा नवऱ्याला बघते. एकाग्र चित्ताने पडत सुटली. ती धावता 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 रस्त्यात एक ऋषी ध्यानाला बसले होते. तिच्या लक्षात आलं नाही, त्यांच्या मांडीवर पाय पडला. तो पाय पडल्यावर कळवळले हो ऋषी, कोण दुष्ट? शाप दिला, हे दुष्टे, ज्याच्यासाठी इतक्या घाईनं पळत जातीयस ना, तो मेलेलाच सापडेल. कुठला शाप आणि कसलं काय? ती नदी तीरावर गेली, त्यांनी जिवंत नवरा बघितला. त्याचं स्वागत सगळ्या गावकऱ्यांनी फार सुंदर केलं. त्याला बैलगाडीमध्ये घातला, ढोल ताशा सनया वाजवत त्याला आणला. ऋषीच्या समोरनं मिरवणूक निघाली. तो ऋषी विचार करतो, हीच ती दुष्ट, हा तिचा नवरा, ह्याच्यासाठी ती धावत गेली. अरे च्या, मी शाप दिला होता हा मरेल म्हणून, मेला कसा नाही? डोळे मिटले आणि भगवंताशी संवाद साधला, मेला का नाही? भगवंत म्हणले, ध्यान तिला जमलं होतं, तुला नाही. हा, ध्यान तिला जमलं होतं, तुला नाही. तिचा पाय तुझ्या मांडीवर पडला हेही तिला कळलं नाही. ही एकाग्रता तिला जमली, पण तुला पाय पडलेलाही कळला आणि तो तिचा हेही कळलं. कोण ध्यानात बसलंय मला एकदा सांगा. ध्यानामध्ये सिद्ध आसन खूप अवघड गोष्ट आहे खरंच.
कुठल्याही वयात ध्यानाचा अभ्यास सुरू करावा, त्याला वयाचं बंधन नाही. आता एखाद्या माणसाने 70ला ध्यानाचा अभ्यास सुरू केला तर त्या माणसाला अर्धा तास काही फार हालचाल न करता जाता येईल, बसता येईल असं मला म्हणायचं नाही. समजा त्याची क्षमता 5 मिनिटं असेल, आरशासमोर एकदा बसा किंवा स्वतःकडे बघा आणि गजानामध्ये गजर लावा. ठरवून 5 मिनिटं हालायचं नाही. तुमचं तुम्हाला कळेल अभ्यास किती अवघड आहे. काही नाही तरी डोळे हलवतोच आपण, म्हणजे ठीक आहे. फार अवघड आहे. सिद्ध आसन करण्यासाठी रोज 5 मिनिटाचा अभ्यास आहे. पहिल्यांदा आसन सिद्ध करून देणं. एक हात जोडून प्रार्थना करतो, आपल्या घरातल्या सगळ्यांना हा अभ्यास करायला हवा. आणि दुसरी प्रार्थना, सगळ्यांनी एकाच वेळेला अभ्यास करू नका. नेहमी लक्षात ठेवा, आपण साधना करायला सुरुवात केली की कधी आयुष्यात न आलेली सगळी माणसं आपल्याकडे येतात. आणि जसा 10वीचा आणि 12वीचा अभ्यास आपली मुलं करताना आपण काम करतो, त्यांचा संपर्क याच्याशी नको. कुठे पण द्या, अभ्यास करतोय, भेटणार नाही तर त्याचा अभ्यास होईल. तसं बाकीच्या घरच्यांनी एकेकाची पाठराखण करा. आपले काका ध्यानाला बसले की आयुष्यात तोंड न बघणारा कोणतरी पठ्या दारात आहे, काय कुठायत काका, आज जाऊ नका. 5 मिनिटं अभ्यास आहे तोपर्यंत काही नाही, पण प्रत्येकाकडून तो करून घ्यायला हवा. सिद्ध आसन करायला हवं. आपले ऋषी किती तांत्रिक शुद्ध सांगतात बघा. हे हालचाल जर थांबवायची असेल, त्यांना आसन सिद्ध करायचं असेल तर पहिलं काय करावं लागेल? श्वास संयम. यांनी शरीर स्थिर नाही राहणार. कपालभाती हा विषय वेगळा. कपालभाती, नाडीशुद्धी हे सगळे देहाच्या आरोग्याचे व्यायाम आहेत. आपण आत्म्याचा परमात्म्याकडे चाललेल्या रस्त्याबद्दलचा विचार चाललाय. अंशाने परब्रह्माकडे चालण्याचा विचार चाललाय. इथे तो नियम लावायचा नाही. इथे आता कपालभातीची गरज नाही. तुमचं काही श्वास घेण्यापुरतच पोट हलते तितकंच पुरेसं आहे, आणि ते सुद्धा निसर्ग आहे म्हणून त्याला पर्याय नाही आहे. पण बाकी श्वास संयम, अत्यंत मंद श्वास. तिसरं इंद्रिय संयम. म्हणजे हातपाय नाही हलवते, क्षणभर थांबा. मन बुद्धी हे सुद्धा इंद्रिये आहेत. म्हणून संत आमच्यात बसलेले असताना सुद्धा त्यांची साधना चालू असते, पण त्यांचा मनबुद्धीवर विजय आहे. आपण एकांतात असून सुद्धा आपली साधना चालू राहते याची खात्री नाही, पण डोक्यात आम्ही एकटे नसतो. हम अकेले मन में है मेले, लेकिन वो ते सगळ्यांच्या मेळ्यात बसतात, पण ते एकटे आहेत. ते त्याचा लेप करून घेत नाहीत. हा इंद्रिय संयम. आणि यासाठी अत्यावश्यक असलेलं थोडं असंगत्व, मनाने काही प्रमाणात सगळ्यापासून दूर होणं. लक्षात घ्या, गरजेपेक्षा देह सुखाच्या जास्तीच्या इच्छा होणं हा सुद्धा थोडं संयम मोडणं आहे. साधना करण्याच्या दृष्टीनं आवश्यक तितकं मला आहे ना, मग यापेक्षा जे अधिक माझ्या भाग्यात असेल ते कृष्णार्पण करायची ताकद पाहिजे. माझ्या उपभोगासाठी किती आवश्यक आहे? एक विचार ऐकून ठेवा, फार विचित्र आहे. आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे सुख मिळतं ते आपलं पुण्य खर्च करून मिळतं, आणि जे त्रास मिळतात त्यांनी पाप खर्च होऊन जातात. त्रास आपण चुकवू नाही शकत, कारण पापाला भोगण्यापलीकडे पर्यायच नाही, त्याच्यातून सुटका नाही. पण पुण्याचं जे फळ आहे त्याला ऑप्शन आहे, ते तुम्ही बँकेत ठेवू शकता, नका ना वापरू. त्यामुळं मिळालं सुख तरी समजा नाही वापरलं तर ते नष्ट नाही होत, ते संचित ठेवमध्ये जातं आणि ते दुसऱ्यासाठी वापरत आहेत.
माझ्या समजा भाग्यामध्ये रोज मला प्रचंड छान गरम पाण्याने आंघोळ करण्याचं आहे, त्यासाठी तेवढं पुण्य खर्च पडणार आहे. पण मी जर ठरवलं एवढ्या गरम पाण्याने नाही करणार, जर माझ्या शरीराची ताकद आहे की किमान कोमट पाण्याने मी करू शकतो, पुढे माझ्या शरीराची क्षमता मी जर वाढवली मी गार पाण्याने करू शकतो, तर मला गरम पाण्याने स्नान मिळण्याचं जे पुण्य आहे ते सगळं माझ्या संचित ठेव योजनेत निघून जाईल. मी गारच पाण्याने करणार आहे. आणि ते साठलेलं पुण्य मी जर संकल्प केला यांच्यासाठी वापरा. व्हॉट एन आयडिया सरजी. असा मला मोबाईल तुमच्या नावे चार्ज करता येईल. सगळं पुण्य स्वतःच खर्च केलं पाहिजे, स्वतःसाठीच खर्च केलं पाहिजे अशी अजिबात सक्ती नाही. उलट त्याचं साठवता आलं म्हणून माझी ऐपत आहे. डनलॉपच्या गाडीवर मी झोपू शकतो. आपले गोळा पलंग 35,000चा आहे. काय म्हणता? हो. त्याच्यावर गादी 15,000ची आहे. काय म्हणता? हो. त्याच्यावर मच्छरदाणी 5,000ची आहे. काय म्हणता? मी म्हणत काहीच नाही. झोपेच्या गोळ्या कितीचे आहेत ते सांगा. हे सगळं मला कळलं. मच्छरदाणी, मला कधी शब्द आवडत नाही मच्छरदाणी, तुम्हाला सांगतो. त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला सुद्धा आवडणार नाही. कोणी मूर्खाने हा शब्द शोधून काढलाय मला कळत नाही. माहितीच्या अधिकाऱ्याखाली विचारलं पाहिजे कोणी शब्द शोधला हा. पण फुलदाणी म्हणजे काय? ज्याच्यात फुलं असतात. अत्तरदाणी म्हणजे काय? ज्याच्यात अत्तर असतो. गुडदाणी म्हणजे काय? ज्याच्यात गुळ असतो आणि ज्याच्यात मी असतो त्याला मच्छरदाणी. हा शब्द ज्या कोणी विद्वानाने शोधून काढला त्या विद्वत्तेबद्दल कौतुक करावं तितकं कशी आहे. माझ्या ऐपतीत माझ्या भाग्यात लिहिलं एवढं सुख मी उपभोगू शकतो. पण नको ना, ते सगळं पुण्य मी साठवून ठेवतो. आणि साधनेसाठी फक्त आपलं जीवन कसं बसं छान जावं यासाठी मी काय निवडावं, तर पहिलं हे असंगत्व आणि इंद्रिय संयमासाठी भूक भाकरीची छाया झोपडीची. भूक भाकरी छाया झोपडीची निवाऱ्यास न्हावी. कोथळीची निवाऱ्यास घ्यावी. कोथळीची माया मोह सारी उगाळून प्यालो. माया मोह सारे उगाळून प्यालो. अति विठ्ठलाचा भजना, अति विठ्ठलाच्या भजनात. गळामाळ शोभी आत्मरूप शांती. भक्तिभाव दोषी धरू टाळ हात. भक्तिभाव दोषी धरू टाळ हात. तिळा फिरतीचा कपाळास जालो. तिळा फिरतीचा कपाळास जालो. अति विठ्ठलाच्या भजनात. अति विठ्ठलाच्या भजनात. त्याला वैराग्य म्हणतात. किडा विरक्तीचा म्हणजे काय?
दुसऱ्याचं सुख बघून पोटात दुखलं की समजावं वैराग्य नाही. त्याचं भाग्य आहे, त्याला सुख मिळालं, परमेश्वर भगवान उसका भला करे, पण चल पुढं. नाही जमून आपले वने गाडी घेतली, पटकन मनात यावं, बरं झालं हो, आतापर्यंत एसटीच्या लाल डब्यातनं गेला फिरत होता, बटाटे वड्यातला बटाटा उकडावा तसा उकडून मरत होता, आता किमान गाडीतनं फिरे. सुख बघून सुखावणं अवघड आहे. एखाद्याचं दुःख बघून दुःखी होता येतं, सुख बघून सुखी नाही होता येत. भल्या भल्या माणसांच्या तोंडून हे वाक्य ऐकलंय नाही, मोठच सांगितलं त्यांना, आपले मने गाडी घेतली. हे ऐकल्याबरोबर त्यांची प्रतिक्रिया, गाडी घेतली करत करत नाही, एकदा ऍक्सिडेंट मध्ये पेटली म्हणजे कळेल, तुझ्या बापाच्या पैशाने घेतली. सुख नाही बघून त्याला काय करू. वैराग्य साधनेसाठी माझ्या समोरच्या ब्लॉक मधल्या मुलाला 98% मार्क मिळाले, माझा पोरगा पास झाला पण 94 मिळाले. ठीक आहे, तेवढा आनंद नाही, पण किमान द्वेष तर नको. झाला अभ्यास त्याचा. दुसऱ्याचं सुख बघून मला त्रास नाही झाला तर म्हणावं थोडं वैराग्य जमलं, थोडं जमलं. म्हणून पूर्व पुण्य ज्याचे मिळे